डायरेक्ट हल्ला करायला जायचं. आणि त्यावेळी ती एनर्जी एवढी स्ट्रॉंग असायची त्या महिलेमध्ये की ती नवरा आणि त्यांची 2 मोठी मुलं या तिघांनाही ती व्यक्ती आवरायची नाही. ओके. एवढं हायपर व्हायचं. या काही खुणा होत्या. मग मध्येच एखाद्या वेळी काय करायचं, रडत बसायचं 4-4 तास. फक्त रडत आहेत, काही कारण नाही. मग रडायला सुरुवात केली तर 4 तास रडणार, हसायला सुरुवात केली तर 4 तास हसत बसणार. रात्री अपरात्री नुसतं इकडून तिकडे असं 4-4 तास ते चालत राहतात त्यांच्या तंद्रीत आणि स्वतःशी बडबड करतात. ही अटॅचमेंट आहे. म्हणजे एक एनर्जी, आपण त्याला आत्मा म्हणूया, ती त्याला कुठल्या तरी कारणामुळे अटॅच झाल्यामुळे ती अर्धा कंट्रोल घ्यायला बघते, पूर्ण बॉडीमध्ये कंट्रोल करायला बघते. त्यामुळे ज्याच्यावर अटॅच झाली तो अर्धा जागृत आहे. त्या महिलेला नंतर शुद्ध आल्यावर कळायचं की अरे आपण असं वागलो, मग त्याचं गिल्ट वाटायचं. रात्री हे केस काढण्याचं जो प्रकार अनेक दिवस चालला होता, की तिला ते म्हणायची की मला कळतंय मी हे करते, पण मी का करते हे कळत. मग हे तंत्रक्रिया करून केलेलं होतं. त्या महिलेला पुरुषाचाच आत्मा अटॅच झाला होता आणि तसे बॉडीमध्ये चेंजेस व्हायला सुरुवात झाली काही दिवसानंतर. पुरुषासारखं वागणं, पुरुषासारखं बोलणं, पुरुषासारखं चालणं फिरणं, ताकद पण पुरुषासारखी, खाणं पिणं पुरुषासारखं, असं ते सगळं व्हायला लागलं. ते पण आपल्याला काही रेमेडीज, काही रिच्युअल्स, काही मंत्रोच्चार, गाणगापूरचं तीर्थ वापरतो, भस्म वापरतो, असं काही काही प्रकार करून 3 ते 4 भेटीमध्ये आपण ते काढू शकतो.